जय गुरु सगळ्यांना. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण सुरू करूयात. थोडासा रिव्ह्यू घेऊ, तोपर्यंत बाकी लोक पण येत आहेत. 7 लोक आले. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हो, ते आले. काही शब्द आपण शिकलो त्या दिवशी ते यदी म्हणजे जर, तरही म्हणजे तर, नोचेत म्हणजे नाही तर, प्रति म्हणजे जसं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये प्रति म्हणतो आपण तसंच, चेत तर नंतर, चेत आणि नोचेत नाही तर आणि तर हा फरक दोन्हीमध्ये. जनकः पुल्लिंगी पिताजी, नाही म्हणजे नाही, न एव नैव म्हणजे मुळीच नाही. आपण काही वाक्य सुरू केली होती, ही वाक्य अशी वाचली आपण, त्यावेळेला अभ्यास केला. याच्यामध्ये जर पुन्हा तुम्हाला काही शंका वाटली तर मला थांबवा आणि विचारा. यदि सह आगमिष्यति तर्हि मया सह वदिष्यति, हे भविष्यकाळातलं वाक्य आहे. यदि म्हणजे जर, जर तो येईल, आगमिष्यति, तरही तर, मया सह तृतीया माझ्या बरोबर, वदिष्यति बोलेल. दुसरं, किम तुम न वदिष्यसी, पहिल्यामध्ये सह वदिष्यति त्वम, दुसऱ्या वाक्यामध्ये त्वम वदिष्यसी, काय तू बोलणार नाहीस किंवा तू बोलणार नाहीस का. तिसरं, नोचेत नाही तर, अहम न वदिष्यामि मी बोलणार नाही. चौथं, वृक्षात पत्राणी पतंती, वृक्षात पंचमी, झाडापासून झाडावरून, पत्राणी बहुवचन, पत्रमचं, पतंती बहुवचन क्रियापद, झाडावरून पाने पडतात. पाचवं, अश्वात बालकः पतती, अश्वात घोड्यावरून, बालकः मुलगा, पतती पडतो, घोड्यावरून मुलगा पडतो. सहावं वाक्य, तरुणः अश्वात न पतती, तरुण प्रथमा, अश्वात पंचमी, न पतती पडत नाही वर्तमान काळ. इथे पण पतती वर्तमान काळ एकवचन, वर्तीच्या आधी पतंती होतं वर्तमान काळ बहुवचन. युष्मासु कः असत्यम वदिष्यति, हे भविष्यकाळातलं वाक्य आहे. युष्मासु तुमच्यामध्ये, हे त्वमचं बहुवचन युष्मा आणि सप्तमी असल्यामुळे युष्मासु, कह कोण, असत्यम खोटं बोलेल. उत्तर आहे न अस्मासु कह अपि असत्यम वदिष्यति, कोणीही नाही आमच्यामध्ये खोटं बोलेल, आमच्यामध्ये कोणीही खोटं बोलणार नाही. नवं वाक्य आपण वाचलं, यदि तत्र गमिष्यामि तरीही पत्रम लेखिष्यामि, जर मी तिथे जाईन तर पत्र लिहीन, म्हणजे इथं लिहिणार नाही. तत्र गमिष्यामि तिथे जाईन, दोन्हीही वाक्याचे दोन्ही भाग हे भविष्य काळातले. यदि तत्र गमिष्यामि तरीही पत्रम लेखिष्यामि. 10वं वाक्य पुन्हा वर्तमान काळातलं आहे. सह जनकम पत्रम न लिखती, तो वडिलांना पत्र लिहित नाही. 11वं आपण वाचलं होतं, किम त्वम पत्रम लेखिष्यसी, काय तू पत्र लिहिशील, भविष्य काळातलं वाक्य. नंतर त्वम अत्र आगमिष्यसी किम, आगमिष म्हणजे येणे, भविष्यकाळ येशील. त्वम अत्र तू इथे, आगमिष्यसी येतील काय, किम, हे किम शेवटी असल्यामुळे हे म जे आहे ते हलंत घेतलंय. यदि आगमिष्यसी जर तू येशील, तरही वयम तत्र गमिष्याम, तर आम्ही किंवा आपण तेथे जाऊ. भविष्यकाळ दोन्ही भाग ते वाक्याचे भविष्य काळामध्ये. असंच पुढे पण आहे, मयी विश्वासम करिष्यसी, माझ्यात विश्वास करशील तर, चेत अहम सर्वम लेखिष्यामि, तर मी सगळं लिहीन. अहम सभागृहे भाषणम करिष्यामि, मी सभागृहात भाषण करीन. आता ह्याच्या पुढचे आपण कदाचित वाचले असतील, पण पुन्हा एकदा वाचू आपण त्याला, 16 पासून पुढे.
राजेंद्र कोलेकर साहेब. हो. येस सर. त्वं किम भाषण न करिष्यसि? तू भाषण करणार नाहीस का? या वाक्यामध्ये करेक्शन आहे, मला ते राहायला करायचं. भाषणम न करिष्यसि असं पाहिजे ते, कारण भाषणम हो. हे कर्म आहे द्वितीयमध्ये, ते भाषण नाही. भाषण असा शब्द नसतो. भाषणम. त्वं किम भाषणम न करिष्यसि? तू भाषण करणार नाहीस का? ओके. आनंद जोशी साहेब. थँक्यू कोलेकर सर. तू भाषणम करिष्यति एवं, तो तर भाषण करीलच. तो, तू म्हणजे तर, भाषणम कर्म हा. द्वितीय, करिष्यति भाषणम करील एवच, करीलच तो तर भाषण एवं. करीलच. हं. खात्रीपूर्वक. ओके, थँक्यू. सोनाली सुळे मॅडम. सर एव काय? एव हे च आहे, अव्यय आहे. च च च च. च अच्छा ओके संस्कृत मधलं च म्हणजे आणि ओके ओके एव म्हणजे मराठीतलं च. हो ओके. चालेल. सोनाली किम मॅम. शिक्षकः भाषणं करिष्यन्ति. हा. भविष्यकाळातला प्रश्नार्थी वाक्य आहे. ओके. किम अव्यय, शिक्षकः प्रथम अव्यय, भाषणं नाही, द्वितीय अव्यय नाही. अव्यय नाही. आणि शिक्षक आहे, कर्ता विभक्ती आहे, विभक्ती बहुवचन आहे, प्रथमा विभक्ती प्रथम विभक्ती. हा. आणि बहुवचन भाषणं आहे. द्वितीय विभक्ती, हा. भविष्य अनेक भविष्यकाळ. वचनी, हा. अनेक वचनी, आणि करिष्यन्ति क्रियापद क्रिया. राईट. किम शिक्षक. भविष्यकाळात. हा, भविष्यकाळाचं. किम शिक्षक हा भाषणम करिष्यन्ति. काय शिक्षक भाषण करतील का? याच्यामध्ये हे आदरार्थी म्हणून वाक्य नाहीये, हे बहुवचनी वाक्य आहे. शिक्षकाः, शिक्षक भाषण करतील का, म्हणजे अनेक शिक्षक आहेत ते. ओके, थँक्यू. सुरेखा मॅम. नाही ते भाषण नैव करिष्यन्ति. नाही ते भाषण मुळीच करणार नाहीत. राईट. कारण नाही हे अव्यय अव्यय आहे ना सर. हा हा, ठीक ते आहे. म्हणजे अनेक वचन. ते म्हणजे अनेक वचन ओके. शिक्षकांकरता वापरलेलं म्हणूया Right. आपण. भाषण म्हणजे भाषण कर्म न एव करिष्यन्ति म्हणजे ते करणार नाहीत. मुळीच करणार न एव म्हणजे करिष्यन्ति नाही. हा करिष्यन्ति भविष्य भविष्यकाळ क्रियापद. थँक्यू. वैशाली मॅम. किम तव जनकः न आगमिष्यति यत्र. तुझे वडील येथे येणार नाहीत का? किम म्हणजे काय किंवा का हे अव्यय आहे. तव हे तुझे म्हणजे मध्यम पुरुष विभक्ती. जनकः म्हणजे वडील. न आगमिष्यति म्हणजे येणार नाहीत का. हे भविष्यकाळातला हा प्रश्न आहे. आगमिष्यति कारण इथे तव आलेला आहे द्वितीय विभक्ती. आणि अत्र म्हणजे इथे ते सुद्धा अव्ययच आहे. तुझे वडील येथे येणार नाहीत का. तुमचा आवाज खूप खोल आला पण. किम तव जनकः न आगमिष्यति अत्र. काय तुझे वडील. ऐकू आलं का. ऐकू आलं मला, म्हणजे खूप बारकाईने ऐकावं लागलं. आला, ऐकायला आलं. तुमचा खूप खोल येतोय आवाज. माझा आवाजच फुल गेला. हा, काहीतरी मोबाईलचा आवाज कमी असेल. किम तव जनकः न आगमिष्यति अत्र. काय तुझे वडील इथे येणार नाहीत का. किम हे अव्यय आहे. हा, आता आला. ओके. हा, ते इनपुट व्हॉल्यूम वाढलं. तव म्हणजे तुझे. हे झालं मध्यम पुरुष तुझे आहे ना. जनकः वडील म्हणजे हे काय येणार वडील. जनक आहे ऍक्च्युली तुझे वडील. तुझे वडील म्हणजे वडील हे करता झालं इथे. करतात. आणि कारण कसं इथं क्रियापद जे आहे ना, आगमिष्यति आहे.
जर तव म्हणजे तू जर करता असता तर आगमिष्यसी झालं असतं. बरोबर हा आहे. एक भाग झाला. आणि तू इथं उपलब्ध हा. आहे, जेव्हा तव उपलब्ध आहे, पण जनक इथं नाही हा. आहेत ना, नाहीये, बरोबर आहे. म्हणून ते हा, करेक्ट. प्रथम पुरुष. हा. तव जनक मग न आगमिष्यति अत्र. तुझे वडील येथे येणार नाहीत काय? ओके, थँक्यू. थँक्यू. इरा फोन चालू आहे का? नाही. हो हा सर. हा तू 2 वाक्य वाच, काल नव्हती ना? हो. तो पडेल. पहिल्यापासूनच वाचायचं ना सर? हो 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 हो. तो पडेल सह पश्यती, हा सह पतिष्यती. हा मी पडणार नाही. अहम न पतिष्यामी. येस. सह पतिष्यती अहम न पतिष्यामी. ओके. वेदश्री आहे का वेदश्री? हा हो सर आहे. ओके. ते नाही पडणार, ते न पतिष्यन्ति. हम्म, तू कोठे वाचशील, त्वम कुत्र पठिष्यसि. हम्म. हे वाक्य ओळखीचे होतात का हळूहळू तुम्हाला तरी? वेदश्री, हो सर. हो सर. हे जे भविष्य काळ आहे, इरा भविष्य तुम्हाला आहे, इरा 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 आणि वेदश्रीला. ठीक आहे, हो ओके. सर. हा शुभदा कुलकर्णी हा सर. चौथं तो आणि इंग्रजी हा, हा हा 5वं आणि 6वं. 5वं आणि 6वं. हम्म. ओके. तो इंग्रजी वाचेल. सह आंग्ल भाषां पठिष्यति. मी तर वाचणार नाही. अहम तू न पठिष्यामी. हम्म. पठिष्यती आणि पठिष्यामी हा हा, क्रियापदातला फरक आहे. सह पठिष्यती, सह अहम पठिष्यामी. पठिष्यामी. ओके, थँक्यू. निलिमा चव्हाण मॅम. 7th आणि 8th, राईट? हा हा मी पत्र लिहीन. हम्म. अहम पत्रम लेखिष्यामी. हम्म. तो कोठे पत्र लिहिल. हम्म. सह कुत्र पत्रम लेखिष्यति. सेम वरती जसं होतं तसं ते हे कसं होतं की आता मागे सांगितल्याप्रमाणे हे पठिष्यती, प्रत्येक जे क्रियापद आहे हे पहिली वेलांटी येते. पतिष्यती, पठिष्यती. पण लिहिण्यामध्ये लेखिष्यामी, लेखिष्यती असं येतं. नाही तर इतर ठिकाणी करिष्यती, करिष्यामी, सगळीकडे दुसरं अक्षर जे येते पहिली वेलांटीवाला आहे. इथे मात्र लिहिण्याकरता लेखिष्यती, लेखिष्यामी, लेखिष्यसी असं होतं. अहम पत्रम लेखिष्यामी, मी लिहितो. सह कुत्र पत्रम लेखिष्यसी, लेखिष्यती, तो कुठे पत्र लिहील. ओके. पद्मजा पोळ मॅडम. हो सर. 9 आणि 10. तो काम लवकर करील काय? हम्म, किम सह कार्यम शीघ्रम करिष्यति. हम्म, मी येथे काम नाही करणार. हम्म, अहम अत्र कार्यम न करिष्यामी. हम्म. तुम्हाला काय याच्यात एक्सप्लेनेशन द्यायचंय काही? नाही, वाक्यांमध्ये? करिष्यती म्हणजे तो म्हणजे सह म्हणजे प्रथम पुरुष. काय म्हणतात त्याला, प्रथम पुरुष आणि एकवचनी आहे आणि म्हणून करिष्यती आलेला आहे. हो. आणि दुसरं जे वाक्य आहे, मी येथे काम करणार नाही, तिथे अहम म्हणजे प्रथम उत्तम पुरुष एकवचन असल्यामुळे करिष्यामी आलेला आहे. व्हेरी गुड, छान, नाईस. स्नेहल ताई. तिथे काय होईल? तत्र किं भविष्यति. हम्म. काय भाषण होईल? किं भाषणं भविष्यति. भाषणं भविष्यति. तत्र किं भविष्यति. इथे काय होईल? किं भाषणं भविष्यति. काय भाषण होईल? ओके, थँक्यू. माधुरी कुलकर्णी मॅम. काय भाषण होईल? हा किम भाषण भविष्यति. ओके, पुढे.
जर नाटक होईल तर मी जाईन. हम्म. यदि नाटकम भविष्यति तर्हि अहम गमिष्यामि. यदि नाटकं भविष्यति तर्हि अहं गमिष्यामि. तर्हि अहम आल्यामुळं या गमिष्यामि. वाक्यामध्ये दोन्हीही अर्धे अर्धे भाग जे आहेत ते भविष्य काळातले हा. आहेत. यदि आणि हो. तर्हि. जर तर, तर्हि मराठी मधलं जर तर आहे ना, जर नाटक हा. झालं तर मी जाईन. तर्हि नाही हा, असं. जाईन. ओके. रवींद्र जोशी साहेब. हो. तू देखील माझ्याबरोबर येशील काय? किम त्वम अपि मया सह आगमिष्यसि? हा. पुढचं तो तर येणार नाही. सह तू न आगमिष्यति. तो तर येणार नाही. सह तू न आगमिष्यति. आगमिष्यसि, आगमिष्यति हे 5 अक्षरी क्रियापदाचा शब्द आहे हा. थोडस लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. आगमिष्यसि, आगमिष्यति. इथे गमिष्यामी मध्ये 4च शब्द असतात, 4 अक्षराचा शब्द आहे. बाकी त्वमपि मया सह. मया सह तृतीय आहे, माझ्या बरोबर. सह आलं की तृतीय असतं, ते मया सह. ओके, राईट, थँक्यू. गिरीश देशपांडे साहेब. हो. 15वा ना? 16-17. ओके. तो पाणी पिणार नाही. स जल न पास्यति. तो तर दूधच पेई. सह तू दुग्धन एव पास्यति. काय फरक वाटतो या वाक्यामध्ये? हे पास्यति शब्द पहिल्यांदा झाला या. हा, ते मागे परवा पण डिस्कस केला आपण ना. पिबती, आपण पिबती म्हणतो. पिबती त्यामध्ये आपण वर्तमान काळात वापरलं होतं पिण्याबद्दलचं. सह पिबती. तसं इथे जेव्हा भविष्य काळात घ्यायचं असतं त्यावेळेला पास्यति असं केलं जातं. म्हणजे असं पिबिष्यती, पाबिष्यती असं काही नाही. आणि श नाही इथे, पण श नाही, स्य अर्ध स आहे. श नाही, पोटपड्या श नाहीये, अर्ध स आहे ते. आणि य आणि पा म्हणजे पिणे. धातू जो आहे पा पिब असं येते, म्हणून पास्यती, पाश्यती नाहीये. हा फरक फक्त लक्षात ठेवा लागतो. पण कशा म्हणजे तो आला तो सजलन असं का झालं हे नाही सांगता येत त्याला. असा बदल का झाला ते आता ते अष्टाध्यायीमध्ये त्यांनी जेव्हा शब्दाचं फॉर्मेशन केलं त्यावेळेला पोटपड्या शचं अर्ध स कसं झालं त्यांनी सांगताय. त्याचे आहेत बारकाईने नियम भरपूर. म्हणजे पिबिष्यती असं वेगळं होत नाही. पिबिष्यती होत नाही, पिबिष्यती होत नाही, पाश्यती होत नाही, पास्यती झालं ते. आणि इथं तू आलेला आहे आणि वर 13व्या ह्याच्यात तर्री आलेलं आहे. तो आलाय. ते अनेक शब्द आहेत. तर्री आणि तर्री जे आहे ना, तर्री आणि यदी ही जोडी आहे ते जर तर मध्ये. आणि जेव्हा नुसतं तर असेल तिथं तू असतं. तो तर येणारच नाहीये, तो तर येईलच. 15ला पण तसंच आहे. हा, तू हे तू जे आहे जेव्हा एकाच वेळ वापरायचं असतं आपल्याला त्यावेळेला तू वापरतात. आणि जेव्हा जर तर असतं तेव्हा यदी तर्ही ही जोडी असते. ठीक. जर तर फक्त अजून एक ह्यात दिसतंय आपल्याला की आता भव म्हणजे होणे आणि आता भविष्यती म्हणजे भविष्य हा शब्द असा क्रिएट झाला. म्हणजे की काय होणार आहे पुढे त्याबद्दल. हो, येस. भू भवती जे आहे आपण त्या वर्तमान काळात भवती वापरला होण्याबद्दल. भविष्यती म्हणजे होईल. भविष्यती या शब्दाचा अर्थच होईल असं आहे. भविष्यात काय होईल हे आपल्याला कोणत्या शब्दावरून कळतं? भविष्यती म्हणून कळतं. झालं म्हणून ते भविष्य म्हणून ते हे आलं असेल. फक्त आपण पुढे होणारं काय ते भविष्य म्हणून भविष्यती. होणारी वस्तू भविष्य. ओके, थँक्यू. चांगला ऑब्झर्वेशन. राधिका ताई, राधिका पायगन. 15 नंबरचं सर नाही,
पुढे आणखी 18-19. 18-19 तुम्ही कोठे जाणार? यूयम कुत्र गमिष्यथ? इथे यूयम अनेक वचनी आहे. हो. प्रथम कशाचं युएम प्रथम कशाचं अनेक वचन आहे? त्वमचं. त्वमचं. व्हेरी गुड. आणि त्याच्यामुळे आणि अनेक वचन असल्यामुळे गमिष्यथ आपण भविष्य काळासाठी घेतलेलं आहे. हा. नेक्स्ट करेक्ट. घरी जाल काय? यूयम किम गृहे गमिष्यथ? हम्म. तुम्ही घरी जाल काय? हम्म. ते पण इथे अनेक वचन आहे आणि त्याच्यासाठी आपण गमिष्यथ घेतलेलं आहे. येस. आणि इथे जर 2 व्यक्ती असते तर काय झालं असतं? काही अंदाज करता येईल? त्वम वयम वम नाही, वयम वयम नाही. वयम वयम नाही. युवाम. वम युवाम युवाम. युवाम पुत्र गमिष्यथः. युवाम किम गृहे गमिष्यथः. यतः. त्याच्यामध्ये द्विवचनीमध्ये विसर्ग लागतो आणि पूर्ण जेव्हा सगळे असतील त्यावेळेला युएमच्या वेळेला विसर्ग नसतो त्या क्रियापदावर. हळूहळू होईल सवय आपल्याला, लक्षात ठेवायचं. तर एक छोटस सजेशन देऊ का? हो बोला ना. दुसऱ्या दिवशी तुम्ही काय घेणार आहात ना, कुठल्या प्रकारचा पाठ, तो जर तुम्ही आधी सांगितलात ना तर आम्ही थोडीशी तयारी करू. एकदम असं हे नाही होणार, ब्लँक बसणार नाही आम्ही क्लासला. नाही, माझं काय म्हणणं की आपण कंटिन्युएशन मध्ये चाललोय ना. आता 5वा तुमच्याकडे याचं आहे का स्टडी मटेरियल आहे? नाही, हे तुम्ही जसं जसं टाकत जाताय तसं तसं मी हे केलंय. स्टडी मटेरियल ची आज लिंक दिली आहे, आज की काल, त्याच्यातून डाउनलोड करू का? हा, हे दिलंय की लक्षात नाही. बघा मध्ये कसं सर टाकतात त्यामध्ये ना, बघतो मी त्यामध्ये आहे का ते. तर करता आला तयारी चांगली गोष्ट आहे. तयारी करून आला तर काय होईल की इथं रिव्हिजन होईल आणि मग म्हणजे जास्त अगदी क्लिअर होईल. तयारी नाही पण ऍटलीस्ट कसं एकदम बॉम्ब पडणार नाही. अनोळखी सगळं अनोळखी वाटतं तसं वाटणार नाही. नाही, बरोबर आहे, मान्य आहे. चालेल, तसं करू आपण. त्याला मी वाचून या आणि मग आपण तसं करू. मी बघतो असं नसेल टाकतो मी ग्रुपवर, त्याला ग्रुपवर किंवा त्या लिंकवरती. सरांनी कुठली तरी लिंक टाकली आहे, बाळबोधची पण टाकली आहे. नाही, ह्याचं जे आहे ना, प्रारंभाची जी लिंक आहे ना, त्या लिंकला क्लिक केलं की जे उजवीकडे छोटी विंडो येते ना, त्या विंडो मध्ये स्टडी मटेरियल करता मोर म्हणून लिहिलेलं आहे. तिथे क्लिक केलं तर मग ते स्टडी मटेरियल फॉर बालबोध आणि स्टडी मटेरियल फॉर प्रारंभ असं आहे. तर प्रारंभाच्या स्टडी मटेरियल मध्ये काय काय ठेवलं बघावं लागेल त्याला. तसे ठेवतो मी त्याला. ओके, थँक्यू. सुधा मॅम, तुम्ही वाचाल का? सुधा प्रकाश मॅम, मीता इंगळे मॅम. 20 नाही, मी तर शाळेत 20 ना. 20. नाही, मी तर शाळेत जाणार नाही. अहम तू पाठशाला गमिष्यसि. गमिष्यामि. गमिष्यामि. पाठशालां गमिष्यामि. तुम्ही हे 16 आणि 17 आपण वाचलं, त्या लक्ष दिलं तुम्ही त्यावेळेला? ते 16-17 मला सांगू शकाल का? 16-17 ना. तो पाणी पिणार नाही. सहजलन पास्यति. त्यात काही फरक वाटतो? हो, म्हणजे इथे आपण श नाहीये, इथे स आला. आगमिष्यति, भविष्यसि, इष्यामि. पोटपुढ्या शच्या ऐवजी अर्धा स आलाय. हा एक भाग आहे. आणि क्रियापद बनण्याची प्रक्रिया वेगळी आहे. इथे ती 4 अक्षरे होते वरती. आगमिष्यसि, आगमिष्यसि, जसं पिबष्यसि नाहीये, पास्यसि, पास्यति असं आहे. ओके, थँक्यू. 20वा तुम्ही वाचलं. नाही, मी शाळेत जाणार. मी तर शाळेत जाणार म्हणजे मी घरी जायला काम चाललं नाही म्हणतात ते. नाही, अहम तू पाठशाला गमिष्यामि. आपण हे रंग पण त्या दिवशी वाचले होते. कृष्णः श्वेतः पीतः रक्तः हरितः नीलः कोमलः कठिनः नवीनः पुराणः दीर्घः ह्रस्वः विशालः उदारः कृपणः वाचालः विज्ञः वदान्यः अंधः बधिरः कंजः.
आणि ही वाक्य आपण त्या दिवशी वाचली होती. कृष्ण बालक, कृष्णा बालिका, कृष्णम वस्त्रम. म्हणजे हे जे कृष्ण म्हणजे काळा हा जो शब्द आहे तो त्या कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलतो. कृष्ण बालक, मुलगी असेल तर कृष्णा बालिका, आणि नपुंसकलिंगी वस्त्रम असेल तर कृष्णम वस्त्रम. तर खाली कोमल हस्त, कोमला अंगुली, कोमलम पुष्पम. दीर्घ वृक्ष, दीर्घा नगरी, दीर्घम द्वारम. कृपण मनुष्य, कृपण म्हणजे कंजूस, कृपणा नारी, कृपणम कुलम. अंध बलिवर्द, बलिवर्द म्हणजे बैल, अंधा बाला, अंधम श्वापदम, श्वापद म्हणजे प्राणी. हे पुन्हा एकदा वाचलं मी. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे नसेल तर आपण पुढे जाऊ. अच्छा, बरचसं आपण वाचलो होते. हा, पुन्हा रिपीट होत आहे आज. राजेंद्र कोलेकर सर, हो. पहिले 2 वाक्य. कृष्णः अश्वः द्रुतं धावति. काळा घोडा जोरात धावतो. ओके. आणि नीलम मयूरम पश्यामी. निळा मोर पाहतो मी. हा, मी पाहतो, मी निळा पाहतो. ओके, थँक्यू. सोनाली सुळे मॅम. दीर्घे तडागे पुष्पाणी संती, मोठ्या तळ्यात फुले आहेत. हे दीर्घे तडागे बद्दल काही सांगाल तुम्ही? शब्द काय आहेत? तडागे काय आहे? दीर्घे म्हणजे मोठे मोठ्या तळे. तडागे म्हणजे तळ दिसते तळ्या. हो, तळ आहे, बरोबर आहे. तळ्यात. तडागे का हा. झालं ते? तडाग नावाचा शब्द आहे. तळ म्हणजे तडाग. ते तडागे झालं कारण तळ्यामध्ये सप्तमी. सप्तमी. हा, आणि ह्या तडागेचं विशेषण दीर्घ आहे म्हणून दीर्घे दीर्घे विशेषण. झालं. दीर्घे तडागे पुष्पाणी फुले. पुष्पमचं बहुवचन पुष्पाणी. बहुवचन. हा, म्हणून संती आला पुढे, नाही तर अस्ती आला असतं. ओके. निलिमा मॅम. हा, ठीक आहे. पुराणं घृतं न भक्षति. भक्षयति. भक्षयति. जुने तूप नाही खात. तो जुने तूप नाही खात. पुराणम घृतम. घृतम हा एक शब्द आहे, त्याचं कर्मवापर. घृतम न भक्षयति, काय खात नाही, घृतम खात नाही. आणि त्याचं विशेषण पुराणम झालं ते, कारण घृतम आहे म्हणून. पुराणम घृतम आणि न हे भक्षयति. वर्तमान. आणि हे वर्तमान काळात. भक्षयति. व्हेरी गुड, नाईस. कः नृपम पत्रम लिखती. कोण राजाला पत्र लिहितो? कहा नृपम. कहा म्हणजे कोण, नृपम म्हणजे राजाला. नृपम राजाला म्हणजे विभक्ती द्वितीय. पत्रम लिखती, लिहितो. जर इथे कोण राजा पत्र लिहितो असं असेल तर काय झालं असतं? आपण राजाला घेतो तर नृपम लिहिलं आपण इथे. जर कोण राजा पत्र लिहितो असं लिहायचं असेल तर काय होईल इथे? काय बदल झाला असता? नृपह झालं असतं का? नृपह झाला असतं. येस, व्हेरी गुड. नृपह म्हणजे करता, कोण राजा पत्र लिहितो, प्रथम आला असतं. थँक्यू. ते कहा तसंच राहतं का? नाही, आपण ते ठेवलं. ते बदल काय केला आपण फक्त, किंवा राजाला पत्र लिहायचं, राजा पत्र लिहितो. कोण राजा पत्र लिहितो म्हणजे कोणता राजा पत्र लिहितो असं. 2-4 राजा असतील. विचारायचं होतं, ह्याचं सिक्वेन्स पण चेंज होऊ शकतो का? लाईक कह नृपम पत्र लिखती म्हटलं तर नृपम कह पत्र लिखती असं पण होऊ सिक्वेन्स शकतं का? कोणतीही असली तरी संस्कृत मध्ये वाक्याच्या अर्थामध्ये फरक पडत नाही, कारण वाक्याचा अर्थ हे कोणत्या विभक्तीमध्ये शब्द लिहिलेला आहे याप्रमाणे ठरतं. जसं आपण नृपम लिहिलं तर राजाने लिहिलं,
आणि नृपह लिहिलं तर राजा लिहितो. मग ते नृपह तो मी इथे शेवटी लिहिलं काय, पहिले लिहिलं काय, मध्ये लिहिलं काय? नृपहचा कर्ताच धरला जाईल. तो पत्रम हे नेहमी कर्मच धरलं जाईल. हो ना, म्हणजे त्याचं स्थान जे आहे, स्थान महत्वाचं नाहीये, विभक्ती कोणती ते महत्वाची. थँक्यू. इरा. हो सर. 6वं ना. 6वं आणि 7वं. हो. वाचालः मनुष्यः न सत्यम वदती. बडबड्या माणूस खरे बोलत नाही. कृपणः पुरुषः दुग्धम न पिबती. कंजूस माणूस दूध पित नाही. ओके. आता वाचालः मनुष्य हे दोन्ही प्रथमेमधले विसर्ग आहे त्यांना, आणि कुठेही अनुस्वार नाही किंवा काही नाही. मनुष्य हा कर्ता आहे आणि वाचालः हे विशेषण आहे. कसा मनुष्य? वाचालः मनुष्य, बडबड्या माणूस. सत्यम वदती, सत्यम द्वितीय आहे, खरे. न वदती, बोलत नाही. जो जास्त बडबड करतो माणूस तो खरं बोलत नाही, असं वाक्य आहे. ठीक आहे, सत्य नाही असं, पण एक वाक्य नसतं. दुसरं वाक्य असं आहे, कृपणः पुरुषः दुग्धम न पिबती. ह्या वाक्याचं स्वरूप सुद्धा 6व्यासारखंच आहे. पुरुषः हे कर्ता आहे, कृपणः हे विशेषण आहे, दुग्धम हे कर्म आहे, न पिबती कर्म हे क्रियापद आहे. म्हणजे त्याचं अव्यय आहे, नकारात्मक. अशा प्रकारचं हे वाक्य. ओके. वैशाली ताई. सर या वाक्यामध्ये पास्यती का नाही आलं? हे वर्तमान काळ आहे ना, भविष्य काळ नाही. हा हा हा, बरोबर बरोबर. एकम नवीनम पुस्तकम लेखिष्यति. भविष्यकाळ आहे, तो एक नवीन पुस्तक लिहिल. सह हे प्रथम पुरुष एकवचनी. एकम नवीनम हे विशेषण आहे पुस्तकाचं. पुस्तक हे कर्म आहे, एकवचनी, एकवचन कर्म. सो त्याला ऍक्च्युली ते द्वितीय एकवचन म्हणायला पाहिजे. द्वितीय विभक्ती त्याची. तो एक नवीन पुस्तक लिहिलं, द्वितीय विभक्ती एकवचन. ओके. आणि लेखिष्यति हे भविष्यकाळ क्रियापद. भविष्यकाळ हे लेखिष्यति लक्षात ठेवायचं, क्रियापद वेगळं आहे. ओके. शुभदा कुलकर्णी मॅम. सर एकच मिनिट. हे सह आहे ते तद सर्वनाम आहे, तर त्याला पुरुष म्हणायचं का प्रथमा म्हणायचं त्याचं व्याकरण सांगताना? सह हे प्रथम पुरुष आहे ना. बरोबर, पण ते पुरुष म्हणजे एक वचन प्रथम नाम सर्वनाम आहे, त्याचं पूर्ण टेबल आहे. प्रथमा विभक्ती. जर का व्याकरण लिहायचं असेल तर प्रथमा विभक्ती प्रत्येक वेळी म्हणजे दोघांपैकी बरोबर कुठलं आहे? प्रथम पुरुष आहे, प्रथम पुरुष एक वचन, प्रथम पुरुष एक वचन पुल्लिंगी प्रथमा विभक्ती. कारण क्रियापदाला आपण नेहमी पुरुष म्हणतो आणि हे नाम आहे त्याची विभक्ती म्हणतो, म्हणून असं काय असेल? प्रत्येक ठिकाणी पुरुष लागू पडतात. प्रत्येक शब्दाला सुद्धा लिंग असतं, वचन असतं, पुरुष असतं, विभक्ती असते. पण कृपण पण आपण तसंच म्हणणार का प्रथम पुरुष? प्रथम कृपण आहे जे विशेषण आहे त्यातलं पुरुष हा करता. सॉरी, पुरुषाला. पुरुषाला सहमत राहील. ओके, ठीक आहे. राईट. शुभदा. कृष्णेन कंदुकेन बालाः क्रीडन्ति. काळ्या चेंडूने मुली खेळतात. तर कंदुकेन तृतीय एकवचन, चेंडूने. बालाः काय सांगितलं तुम्ही? तृतीय एकवचन. तृतीय एकवचन. ओके, राईट. आणि बालाः म्हणजे मुली बहुवचन आल्यामुळे क्रीडंती झाली. कृष्णेन ह्रस्वे. कृष्णेन कंदुकेन बालाः क्रीडन्ति. कृष्णेन काय आहे?
विशेषण आहे. विशेषण आहे. हा चेंज. आणि कंदुकेंचं काळे. विशेषण आहे म्हणून कंदुकेन सारखं ते पण कृष्णचं कृष्णेनच झालं. हा ओके. हो पुढचं सर. रस्वे तडागे अधिकम जलम न भवती. हम्म, छोट्या तलावात जास्त पाणी नसते. हम्म, हम्म. तडागे म्हणजे हे सप्तमी एकवचन आहे, त्यामुळे रस्वे पण ते तडागे सारखंच झालं. राईट. हा. अधिकम जलम न भवती. हम्म, जलम द्वितीया एकवचन राईट. किंवा प्रथम हे म्हटलं तरी चालेल. नाही द्वितीयाच आहे न ते. भवती न द्वितीया. भवती हा. जलम हा. न भवती. आणि न अधिकम भवती. त्याचं विशेषण अधिकम आहे, हा त्यामुळे ते म्हणजे अधिकचं त्या अनुस्वार लागून तिथं अधिकम झालं ते. अधिकम झालं. याच्या हा. आधी आपण तडागेसाठी कोणता शब्द वापरला होता आठवतं? 5-6 वाक्यापूर्वी हा हा हा. कोणता शब्द दीर्घे होता? वापरत. दीर्घे. दीर्घ हा दीर्घे. दीर्घे दीर्घे तळागे. हा येस. हे रस्वे तळागे. मोठ्या तळागेला दीर्घे, याला रस्वे. हो. माधुरी कुलकर्णी. वदान्या नारी धनदानम करोती. उदार स्त्री धनदान करते. व धान्य. धान्य म्हणजे दान करणारा. दान. धान्य म्हणजे दान करणारी. वधान्य म्हणजे उदार. नारी म्हणजे स्त्री. धनदानम वदान्य विशेषण. हा. धनाचं दान करते. दानम म्हणजे करोती. द्वितीया. हा दान करते. व्हेरी गुड. छान. पुढचंही वाचा बरं तुम्ही. एकवचन करोती. हो. कृपणम कुलम नाशम गच्छती. कंजूसपणाने कुळ नाशाला जाते. हे वाक्य थोडं वेगळं वाटतं. विशेषण. हे वाक्य वेगळं वाटतं. वेगळं सगळीकडे द्वितीय आलाय का? हा. कुलम नाशम गच्छती. कुळ नाश होतं. हा. कोणतं कुळ? कृपणम कुलम. कंजूषपणाने कुळ नाशाला जाते. कंजूष कुळ नाशाला जाते. हे करता झाला. त्या कृपणम कुलम दोन्ही कर्म घेतले. कुलम नाशम गच्छती. कुळ नाशाला जातं. कोणतं? कृपणम कुलम. द्वितीय वेळ. नाशम करता गच्छती. नाही ना याच्यात म्हणजे. हा. ना करता नाही याच्यात. रवींद्र जोशी साहेब. बधिरा बालिका न वदिष्यति. बधीर मुलगी बोलणार नाही. बधिरा विशेषण झालं बालिकाचं. वदिष्यति भविष्यकाळ. न वदिष्यति. पुढचं आहे कोमलानी पुष्पाणी वृक्षात पतिष्यन्ति. तर कोमलानी विशेषण झालं पुष्पाणीचं, आणि पुष्पाणी बहुवचन असल्यामुळे पतिष्यन्ति झालं भविष्यकाळ. आणि वृक्षात आहे ते पंचमी. हा. व्हेरी गुड. एक मला 12वे याचा जरा प्रश्न आहे. नाशम काय आहे त्याच्यात? नाशाला जाते. नाशमचं काय नेमकं येईल त्यामध्ये आता? म्हणजे हे कोणतं द्वितीय विभक्ती. द्वितीय येईल का ते? मला वाटतं मग हे कृपणम कुलम तृतीया जाईल का? तर कंजूषपणाने असं घेतलं ते. तर हे कंजूसपणाने नष्ट होते असं बरोबर येईल का? नाशाला नाही, नाशाला जाते. नाशम बरोबर आहे. होते पण नाही जाते. गच्छते जातच येते. ठीक आहे. हे वाक्य आपण पेंडिंग ठेवू. तुम्हाला प्रत्येक वाक्याचं सांगतो, शब्दात सांगतो. त्याच्यामध्ये नाशा प्रती जाते असं काहीतरी त्याचं आहे ते. सर मला काय वाटतं, कंजूषपणा असं नाही, कृपणम म्हणजे कंजूष. कंजूषाचे कुळ नाश पावते असं म्हणायला पाहिजे. षष्ठी नाही ना ते.